एक असं गाव जे की प्राचीन सुंदर मंदिरे, वाडे, गडी, बारव अशा ऐतिहासिक वारसा जतन करून ठेवलेलं गाव. पण या सुंदर ऐतिहासिक वारसा आजही सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती याचे व्हिडिओ नाही. या मंदिरांची पुरातत्व खात्यातही नोंद नाही. गाव जरी प्रगतीपथावर असले मात्र येथील या सुंदर कलाकृती असलेले मंदिरे आजही पर्यटनापासून वंचितच राहिले. पण आज माझ्या प्रयत्नातून या गावाचा हा ऐतिहासिक ठेवा आणि प्राचीन मंदिरांना उजाळा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून मी तुमच्यासमोर व्हिडिओमार्फत मांडत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रुद्रेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अभिजित शेजूळ मित्रा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. रुद्रेश्वर महादेव मंदिराला पूर्वीच्या काळात 3 गर्भगृह, सभामंडप, मुखमंडप आणि समोर चौकोनी आकाराचा बारव. एकेकाळी नेर गावातील हे मंदिर सुंदर कलाकृती असलेलं हे मंदिर नेर गावाचं वैभव सांगणारे. पण मध्ययुगीन काळात मंदिरांची बरीच नासधूस झाली. नंतर गावकऱ्यांनी मंदिराचा 1866 साली जीर्णोद्धार केला. नंतर मंदिर अशा प्रकारे दिसू लागले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना केदारेश्वर महादेवाचं मंदिर, खंडोबाचं मंदिर, पद्मावती मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे दाखवले. आणि हे नेर या गावामधली मंदिराची शृंखला आपण दाखवतोय. आणि आजचा व्हिडिओ आपला दुसरा भाग आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण 3 ते 4 मंदिर आपण कव्हर केले. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर त्याला लागूनच आहे. हे मंदिर 2 याच्यात बांधकाम केलेलं आहे, काही जतन केलेलं आहे. त्यामुळं 2 बांधकाम आपल्याला नजरेस पडतात. एक आहे हेमाडपंथी प्रकारातील आणि एक दुसरं म्हणजे जीर्णोद्धार करून नव्यानं बांधकाम केलेलं मंदिर, म्हणजे मंदिराचं जतन केलेलं आहे. तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला पुन्हा सुरुवात करूया. आणि थोडक्यामध्ये पुन्हा एक मागचं एक थोडंसं सांगतोय की जालना जिल्हा आणि तालुक्यातील हे नेर गाव आहे, जे की सोशल मीडियावरती किंवा आपण कुठल्या पण याच्यावरती बघितलं तर या गावाचं जे पुरातन मंदिर आहे त्याचा कुठेच आपल्याला उल्लेख मिळत नाही. त्यावेळेस मी व्हिडिओ करण्याचं ठरवत आहे. आणि पहिल्या भागात आपण बरेच मंदिर कव्हर केले. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2 मंदिर कव्हर करायचे. आणि त्यानंतर अजून एक तिसरा व्हिडिओ आपला येणार आहे, तो म्हणजे वटेश्वर महादेवाचं मंदिर आणि कातनेश्वर महादेवाचं मंदिर. असे 2 मंदिर आपण अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 2 मंदिर आपण कव्हर करतो. तर मित्रांनो, जसं की चारठाणा जे गाव आहे मराठवाड्यामध्ये मंदिरांचं गाव म्हणून ओळखण्यात येतं चारठाणा गाव. त्याच्यानंतर अजून एक गाव आहे जे येतं आहे मराठवाड्यामध्ये, ते म्हणजे नेर गाव. आणि 2 अक्षराचं जे गाव आहे, शेवटी ते दुर्लक्षितच, मंदिराच्या बाबतीत तरी दुर्लक्षितच राहिलं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कुठे तुम्हाला सोशल मीडियावरती त्याचा मंदिराचा उल्लेख आपल्याला मिळत नाही. फक्त पंचक्रोशी पर्यंत फक्त वटेश्वर महादेवाचं मंदिर आहे, हेच फक्त पंचक्रोशीपुरतं मर्यादित म्हणजे ओळखीचं आहे. बाकीच्या मंदिरांमध्ये फारसं काही कुठे आपल्याला काही उल्लेख मिळत नाही. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, रुद्रेश्वर महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये मी आहे. आपल्याला बाहेरनं नंदी दिसतोय. नंदीच्या पाठीमागे जी आहे ती 12 आहे, पण तिला जीर्णोद्धार करून ती फक्त चौकोनी आकाराची बनवलेली आहे. पण ते काही वर्षापूर्वी ना या ठिकाणी पडझड अवस्थेत 12 होती. पण गावकऱ्यांनी फक्त एक हौदसारखं बांधकाम करून आणि तिला जतन केलं आहे. आणि त्याच्या पाठीमागे जे दिसतंय ना राम मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, ते खूप छान आहे मंदिर. आणि रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर जे आहे समोरचा भाग जो नवीन बांधकाम केलेला आहे आणि पाठीमागचा हेमाडपंथी आहे. आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतरच आपल्याला एक महादेवाची पिंडी या ठिकाणी दिसते. आणि हे एकच दगडामध्ये कोरलेलं आहे बघा, एकाच ठिकाणी कोरलेलं आहे. आणि हे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. म्हणजे हा जो सभामंडप आहे ना, हा सभामंडप पूर्वी की खूप छान असायला पाहिजे. कारण याच्या बाहेरनं आपण बघितलं ना तर नक्षीकाम खूप सुरेख केलेलं आहे. आणि या भिंतीच्या बाहेरनं सुद्धा. पण आतलं जे बांधकाम आहे ना
आता हे नव्यानं केलेलं आहे आणि यानंतर आता मेन गाभारा चालू होतो, हा फक्त शिल्लक राहिलेला आहे. मुख्य गाभाऱ्यासमोरील प्रवेशद्वाराजवळ 2 कोनाड्या आहेत. एकात गणपतीची मूर्ती तर दुसऱ्यात शिव पार्वतीची मूर्ती आहे. प्रवेश केल्यावर आपल्याला रुद्रेश्वर महादेवाची मोठी शिवलिंगाचे दर्शन होते. खूप मोठी अशी शिवलिंगाचं दर्शन आपण केलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराचं भले आतमध्ये नक्षीकाम फक्त मुख्य प्रवेशद्वाराला असावं, पण बाहेरच्या साईडला जर आपण बघितलं ना खूप मोठं कोरीव काम आहे. चला तर आपण बाहेरनं एक फेरफटका मारूया. तर आपण हे बघतोय आपण रुद्रेश्वर महादेवाचं मुख्य गाभारा जो आहे ना त्याचं कोरीवकाम बाहेरनं दिसतं आहे आणि हे जे आहे मुख्य सभामंडपाचं आहे. आणि हा जो चौतारा दिसतोय ना यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हा सभामंडप खूप मोठा असायला पाहिजे पूर्वीच्या काळात, पण पडझड झाल्यानंतर मग हे जीर्णोद्धार केलेला आहे. जे पाठीमाग मंदिर दिसते हे रुद्रेश्वर महादेव मंदिर, जे की आपण आत्ताच बघितलं आणि देवाचं आतमध्ये दर्शन घेतलं. अगदी ह्या मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिर आहे. आता मी त्याच दिशेला चाललो आहे. तुम्ही बघू शकता एकदम मंदिरापर्यंत गाव वाढलेलं आहे, म्हणजे बरंचसं खूप मोठं गाव आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मंदिराला खेटूनसुद्धा घरं आहेत या असे पण आहेत. आता हे समोर आहे जे की मंदिर, बघूया आपण कोण. तर मित्रांनो, मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हा आहे. मी दुसऱ्या प्रवेशद्वारातनं आतमध्ये आलो आहे आणि हे मंदिरातला ना चहू बाजूनं तटबंदी असावी आणि हा जो आहे ना एकदम मंदिरासारखं वाटतं आहे. पण ॲक्च्युली हा दुसरा प्रवेश मार्ग आहे या आतमध्ये येण्यासाठी आणि त्यालासुद्धा किती नक्षीकाम आणि कशा प्रकारची बांधणी बघू शकता तुम्ही. असं प्रवेशद्वार आहे. याला नेमकी काय म्हणतात ना, मला एक कमेंटमध्ये नक्की मला कळवा इतिहासकारांनो, कारण तेवढीच माझ्या माहितीमध्ये थोडीशी भर पडेल. हे बघू शकता ही तटबंदीचे खालचे अवशेष आपल्याला नजरेस पडत आहेत, म्हणजे चहू बाजूनं याला बंदिस्त केलं होतं आणि फक्त 2 प्रवेशद्वार आतमध्ये येण्यासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही, हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि मंदिराचं पहिलं आपण काय करू, आपण आजूबाजूचं बघू आपण काय काय अवशेष नजरेस पडतात, त्यानंतर आपण मंदिरात आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे. मुख्य प्रवेशद्वारात आतमध्ये आलो की आपला हा पुन्हा एक दगडी चौथरा नजरेस पडतो अगदी मुख्य मंदिराच्या समोरच. पण याला वरती विटाचं बांधकाम केलेलं आहे, पण ॲक्च्युली काहीच कळत नाही की या ठिकाणी नेमकी मंदिर कशाचं होतं. बघू शकता चौथरा खूप छान आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे ना हे बघा, किती सुंदर पुरी काम. मित्रांनो, म्हणजे आपण पलीकडच्या साईडनं बघितलं ना तर पलीकडं सभामंडप असावा, हा मुख्य गाभारा आहे.
पण हे मंदिर पूर्ण पडलेलं आहे. फक्त त्याचे थोडेफार अवशेष म्हणजे एक चौथारा बाकी आहे. आणि बघू शकता चौथ्यारावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की हे मंदिर किती भव्य असावे त्यावेळी. आणि त्याच्याच आतमध्ये बघू शकता तुम्ही मेन गाभाऱ्याचा पहिया हा आहे, बघू शकता. आणि हे जे मित्रांनो हे आहे ना, हे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला असतं बघा. जसं की आपण देवदेवतांची पूजा केल्यानंतर जे पाणी बाहेर पडतं ना, त्याचंच हे बघू शकता. आतमधून असं जाऊन यातनं बाहेर पाणी पडतं. हे बरेच मंदिरात तुम्ही बघितलं असेल बघा. अगोदर आपण जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जो कमानीचा दगडी बांधकामापासून तयार केलेला आहे आणि त्यालाच बाजूनं तटबंदी होते. आता पण आहे, पण आता सिमेंट आणि काही दगड वापरून ती बनवलेली आहे. तर हा पाठीमागे बघू शकतो आपण की हा जो आहे हा मुख्य प्रवेशद्वार आहे. विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिर आतमध्ये आहे ते. आणि त्याला लागून जे दुसरं जे आहे ना, त्याला पण सुद्धा प्रवेशद्वार म्हणता येईल का काय म्हणता येईल मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण त्या तिकडनं सुद्धा एंट्रन्स आहे. तर चला तर आतमध्ये जाऊया. आणि मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वारातून जसं कमान जी आहे त्यातनं आपण आतमध्ये प्रवेश केला की आपल्याला डाव्या हाताला जो चौथारा दिसतोय, आपण मगाशी बघितलं आहे, पूर्ण मंदिर पडझड झालेलं आहे. फक्त चौथारा खूप चांगल्या प्रकारे शाबूत. डाव्या बाजूला आपण बघितलं ना, अगदी तटबंदीला खेटूनच एक बारव आहे आणि खूप सुंदर बारव आहे. बघा मग. मुद्रिका नदीकाठी वसलेले असून गावात बरीच विचारपूस केल्यावर सहाने पाटील भाऊंनी नेर गावाच्या नदीचे नाव सांगितले. मुद्रिका नदीकाठी एवढी छान मंदिर आहेत म्हणजे ही नदी त्या काळी मुद्रिका नदीला खूप महत्त्व असेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर याच मुद्रिका नदीकाठी वसलेले आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला मुखमंडप लागतो. हा मंडप 2 अर्धस्तंभावर उभारलेला आहे. मंदिराच्या बाह्य अंगाला कुठलेही नक्षीकाम नाही, पण मुखमंडपाला आणि मुख्य सभामंडपाला खूप छान नक्षीकाम केले आहे. या मंदिराला 2 मुखमंडप असून एक समोर तर दुसरे सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूस आहे. त्यावरनं हे लक्षात येते की भाविक समोरील मुखमंडपातून आत जायचे आणि दर्शन झाल्यानंतर पाठीमागील मुखमंडपातून बाहेर पडायचे. अशी रचना या मंदिराची केली आहे. मुख्य सभामंडप हा मध्यभागी 4 नक्षीकाम केलेल्या खांबावरती उभा आहे. या खांबावर देवांची व प्राणी यांचे सुरेख सुंदरसं कोरीवकाम केले आहे. मंदिराला 2 गर्भगृह असून डाव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व उजव्या गर्भगृहामध्ये श्री राम मंदिर आहे. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर नेर गावातील केदारेश्वर, रुद्रेश्वर, वटेश्वर, कातनेश्वर या मंदिरानंतर बनवले आहे. या गावात 4 शिवमंदिर असून या गावाला नेर नाव का पडले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला लागतो मुखमंडप, त्यानंतर 4 खांबावरती हा सभामंडप आहे आणि त्याच्यात उजव्या हाताला जर आपण गेलं तर राम मंदिर लागतं आणि डाव्या हाताला गेलं तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. चला तर आपण विठ्ठल रुक्माईचं मंदिराचं दर्शन घेऊया, त्यानंतर राम मंदिराचं दर्शन घेऊया. आणि हे जे पाठीमागं दिसतंय ना, हे पाठीमागच्या साईडला सुद्धा आपण एंट्रन्स केल्यानंतर या साईडला सुद्धा बाहेर निघण्यासाठी प्रवेशद्वार दिला आहे. आणि याच्या बाहेरनं सुद्धा खूपसं सेम जसं ह्या तिकडचं जे बांधकाम दिसतंय हे सेम तसंच या साईडला पण दिलेलं आहे, पण हे बंद केलेलं आपण पाठीमागच्या साईडनं आपण बघणार आहे.
चला तर विठ्ठल रुक्माईचं मंदिराचं दर्शन घेऊया. दोन्हीही गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला खूपसं नक्षीकाम केलेले दिसत नाही. अतिशय सुंदर मंदिर आहेत या ठिकाणी आणि खरंच मी आल्याचं एक सार्थक झालं. मला एक समाधान झालं की आपण आज असे स्थळ भेट जी दिली जी फक्त पंचकृषीपर्यंत मर्यादित न ठेवता आपण जे जिल्ह्यावाईज जे ओळख त्या या गावाची निर्माण व्हावी, नेर गावाची. बघा तुम्ही किती छान वारसा आहेत जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं. तुम्ही ज्यांनी कोणी बघितलं असेल त्यांनी पहिला व्हिडिओ नक्की बघा, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी, आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीतच आहे की अगोदरसुद्धा आपण 3 ते 4 मंदिर आपण कव्हर केली. त्यानंतर हे रुद्रेश्वर आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आपण कव्हर करतो आहे आणि बघू शकता. आणि विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहेत ना ती जुनी आहे त्यावेळेची, आणि नंतर राम मंदिराचं जी मूर्ती आहेत ते नव्यानं बसवलेलं आहेत, पण हे पूर्वी राम मंदिरच होतं. पण याच्या मूर्ती तरी सध्या तरी जुन्या या ठिकाणी नाही आहे, कारण भरपूर मंदिराची पडझड झाली मध्यंतकाळी, त्यामुळे बऱ्याच मंदिराचा पडझड झालेला आहे. चला तर पुन्हा अजून एक बाहेरनं आपण एक शूटिंग घेऊया. नेर गावातील मित्रमंडळींनी तुमच्या गावातील हा पुरातन व ऐतिहासिक वारसा इतरांना अभिमानाने सांगा व या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत हा वारसा माहिती करण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे मागच्या प्रवेशद्वाराचं, आणि बघू शकतो हे जे जीर्णोद्धार केलेला ना खूप मजबूत केलेला आहे, त्यामुळे आता या मंदिराला काही होणार नाही. हे बघू शकता सेम आपण जसं मुख्य प्रवेशद्वारातनं आतमध्ये आलो होतो ना, सेम तशाच प्रकारचं हे सुद्धा प्रवेशद्वार आहे. आपण बघितलं नेर गावातील जे रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आणि राम मंदिर. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. तुम्हाला कमेंट आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या मंदिराबद्दल, आणि व्हिडिओला लाईक, आणि जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये वटेश्वर महादेवाचं मंदिर आणि कातनेश्वर महादेवाचं मंदिर असे 2 मंदिराचा आपण व्हिडिओ आपण तयार करणार आहे. त्यामुळे ते जे 2 मंदिराचा व्हिडिओ आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओची मी सुरुवात करते आता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.